अकोट-अकोला मार्गावर शिवशाही बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने खळबळ उडाली असून सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून एसटी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अकोट डेपोच्या भंगार बसांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अकोटवरून अकोल्याकडे जाणारी MH6 BW 3674 क्रमांकाची शिवशाही बस चोट्टा बाजार पेट्रोल पंपाजवळ अचानक बंद पडली। बसच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे ही बस अकोटवरून अकोला वर्कशॉपकडे जात असल्याने बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। मात्र जर हीच घटना प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये घडली असती तर परिस्थिती किती गंभीर झाली असती याची कल्पनाच न केलेली बरी। एकीकडे एसटी प्रशासन प्रवाशांकडून स्वच्छतेच्या नावाखाली अतिरिक्त कर वसूल करत आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर धूर सोडणाऱ्या आणि बंद पडणाऱ्या बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे बसमध्ये असलेले अग्निरोधक यंत्र मुदतबाह्य असल्याचेही दिसून आले। याबाबत चालकाला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले। अकोट डेपोतील बसांची फिटनेस तपासणी नेमकी होते का? प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? या घटनेनंतर एसटी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे।